लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरण बंद झाले का? आणि आता ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्या महिलांनी यापुढे करायचे काय? त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणार का नाही? कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल दोनही महिन्यांच्या हप्त्याचे वितरण 12 तारखेपासून सुरू झाले. 12, 13, 14, 15, 16 पाचही दिवस लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत होते. मग यामध्ये आम्हीच का अपात्र राहिलो? आमच्याच खात्यावरती पैसे का जमा झाले नाहीत? हे वितरण आता थांबले आहे का? आणि यापुढे आता काय होणार? असे विविध प्रश्न लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला विचारत आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपण पोहोचवतो. तर लाडक्या बहिणींनो, वितरण थांबले का? तर नक्कीच आपण पाहिलं की काल 16 तारखेला सकाळीपासून वितरण सुरू झालं होतं. 4 वाजेपर्यंत महिलांना पैसे आले. काही प्रमाणामध्ये संध्याकाळी देखील पैसे आले, परंतु आज रविवारी मात्र वितरण झालेलं नाही. कोणत्याही महिलेला आज 1 रुपया देखील आलेला नाही. आणि राज्यातील जवळपास बहुतांश महिला अशा आहेत की ज्यांना 1ही रुपया अजून मिळाला नाही. आता हे वितरण संथ गतीने का होते, किंवा ज्यांना आता पैसे आले नाहीत त्यांचे पैसे कायमचेच बंद झालेत का? तर लक्षात घ्या, पैसे आता ज्या महिलांना येणार नाहीत त्यांचे वितरण यापुढे होणार नाही हे नक्कीच खरं आहे. परंतु त्यामध्ये एवढं देखील खरं आहे की वितरण अजून अनेक महिलांना बाकी आहे. त्यामुळे उद्यापासून या वितरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागेल. राज्यातील लाखो महिला अशा आहेत की ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे, ज्या अटी व निकषांमध्ये पात्र आहेत, परंतु त्यांना पैसे आलेले नाहीत. म्हणून हे वितरण उद्या परत सुरू होऊन उद्या देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल की उद्या म्हणजे एवढं लांब वितरण का जात आहे? तर लक्षात घ्या, हे वितरणामध्ये 3 नवीन गोष्टी होत्या. एक तर नवीन लेखशीर्षाखाली लाडकी बहीण योजनेचे वितरण सुरू आहे. त्यासोबतच ई-केवायसी झाल्यानंतर, ई-केवायसी दुरुस्ती झाल्यानंतर हा पहिला हप्ता वितरण आहे आणि त्यासोबतच 2ही हप्ते एकत्रित द्यायचे आहेत. या 3ही बाबी असल्यामुळे अनेकदा तांत्रिक अडचणी येतात, डीबीटी प्रक्रिया संथ गतीने होते आणि म्हणून महिलांना पैसे यायला उशीर झालेला आहे आणि म्हणून हे वितरण काही दिवस लांबत आहे. जे की आपण पहिल्या हप्त्याच्या वेळी देखील पाहिलं होतं की 5-6 दिवस वितरण गेलं होतं. त्याच पद्धतीने 5-6 दिवस वितरण यावेळी देखील जाईल. यावेळी आपण पाहिलं 12, 13, 14 तारखेला अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये 4 वाजल्यानंतर महिलांना वितरण झालेलं आहे. म्हणून हे वितरण परत होईल. 17 तारखेचे वितरण आज कोणतेही झाले नाही. आज कुठेही कोणत्याही महिलेला पैसे आलेले नाहीत आणि रविवार असल्यामुळे नवीन वितरण आज सुरू करणे शक्य नसते. परंतु उद्या पुन्हा वितरण करणे आवश्यक असणार आहे, कारण लाखो महिला बाकी आहेत. अनेक महिलांना पैसे आलेले नाही आहेत. जवळपास 50% महिलांना वितरण झालं असेल, परंतु 50% महिला अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत. आणि म्हणून अनेक ठिकाणी महिला विचारत देखील आहेत की आमचे पैसे का आले नाहीत, आम्ही आता काय करावे, कुठे जावे? लक्षात घ्या, काय करावे, कुठे जावे यासाठी लगेच 2-3 दिवस काही हालचाल करू नका. अजूनही हे वितरण सुरू राहील आणि या आठवड्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील की नक्की कोणाला पैसे आले आहेत, कोणाचे वितरण थांबले आहे, कोणाला यापुढे पैसे येणार नाहीत. अशा पद्धतीने जी माहिती असणार आहे ती आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये आपल्या समोर क्लिअर होणार आहे. पुढचा मुद्दा म्हणजे उद्या पुन्हा वितरण सुरू होण्याची शक्यता आहे, जे मी आधी देखील बोललो. आणि लाखो महिला लाभापासून प्रलंबित आहेत. अनेक महिलांनी आम्हाला मेसेज केले की आमचे पैसे का आले नाहीत, आम्ही पात्र असून देखील आम्हाला वितरण का झालं नाही. तर मी तेच सांगितलं की वितरण संथ गतीने सुरू आहे. वितरण फक्त एका टप्प्यामध्ये होत आहे आणि यामुळे लाडक्या बहिणींना वितरण येणं अजून बाकी आहे किंवा त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणं बाकी आहे. परंतु येत्या काही दिवसात, येत्या म्हणजे उद्या देखील वितरण सुरू करावे लागेल, परवा देखील पैसे द्यावे लागतील आणि गुरुवारपर्यंत साधारणपणे सर्व महिलांना वितरण प्रक्रिया पार होईल. परंतु जर वितरण उद्या देखील सुरू झालं नाही तर लक्षात घ्या, अनेक महिला या योजनेमध्ये लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत, ज्या की अटी निकषांमध्ये पात्र आहेत, गरीब आहेत, त्यांच्याकडे ना 4चाकी गाडी आहे, ना कोणी टॅक्स भरतं, ना त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीला आहे, ना कुटुंबामध्ये कोणाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे. मग अशा महिलांना जर पैसे नाही मिळाले तर महिलांसाठी मोठा धक्का असू शकतो. म्हणूनच हे वितरण उद्या परत सुरू होऊन 2-3 दिवस वितरण चालून सर्व महिलांना पैसे जमा होतील, अशी देखील माहिती मिळत आहे. तुम्ही अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील तुमचे पैसे आले नसतील तर नक्की कमेंटमध्ये तुमच्या गावाचे आणि तालुक्याचे नाव सांगा, जेणेकरून किती महिला अशा आहेत की ज्यांना अजूनही वितरण बाकी आहे हे आपल्या लक्षात येणार आहे. त्या संदर्भातील चर्चा देखील आमची चालू आहे. त्यामुळे वितरणाबाबतच्या स्पष्टता तुम्हाला लगेच आपण देत असतो. म्हणून आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील सर्व अपडेट देखील तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपण पोहोचवणार आहे. व्हिडिओ शेअर करून कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका. जय महाराष्ट्र.